हाय धन्यवाद मंडळी सुस्वागतम रंगदेवता आणि रसिक शोभ्यांना विनम्र नमस्कार करून आज या ठिकाणी मुंगे गावामध्ये आई भगवती देवीच्या या पवित्र स्थानामध्ये आपले परममित्र ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय चंद्रकांत भाऊ आसम यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने वास्तुशांती आणि गृहप्रवेशाच्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा आयोजित करून भगवंताचं नामस्मरण आणि मायबाप भजनी श्रोत्यांचं मनोरंजन करण्यासाठी आपले पारंपरिक डबलबाई भजनांचा जंगी सामना आयोजित करून आम्हा दोन गोवाला मी स्वतः संदीप लोके गाव माझे लेखलाल तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि आजच्या रात्रीमध्ये आमचे प्रतिस्पर्धी बुवा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आपले परममित्र सन्माननीय उमेशजी वंजारे गाव त्यांचं बसोरे तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन मुलांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी सन्माननीय चंद्रकांत भाऊ आसम यांनी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः मी त्यांना धन्यवाद देतो। डबलबाई म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा पकवान वादक नाट्यकर्मी ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर उपस्थित असतात। त्यामध्ये डबलबाई क्षेत्रामध्ये जर पहिलं नाव कुणाचं घ्यावं तर कुठलाही बुवा जे नाव घेऊ शकतो ते म्हणजे आमचे पुरुषपणी असणारे राजेंद्र प्रभू बुवा त्याप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय आबा पुजारी बुवा त्याप्रमाणे आपले परममित्र समीरजी महाजन आणि बोरकर साहेब सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक आहे। माझं ग्रामदैवत आई भवानी देवीच्या चरणाशी नतमस्तक होऊन मुळाच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदेवतेला नमस्कार करून आई भगवतीच्या आशीर्वादाने महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुलगा करून संपूर्ण जगताचा आराध्य दैवत गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने या पारंपरिक डबलबाई भजनाच्या पहिल्या सुरुवात करतोय। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। या कुंदेंदु तुषार हार धवला या कुंदेंदु तुषार हार धवला या शुभ्र वज्रावृता या शुभ्र वस्त्रावृता या वीणावर दंड मंडित करा या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभु गिरी या ब्रह्माच्युत शंकर प्रभु गिरी देवे
देवे जना वंदिता सामां पातु सरस्वती भगवती सामां पातु सरस्वती भगवती निषेध गाड्या पहा 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 पुंडरी गवरला देवी भरारी देवी भरारी देवी गाते भावई देवी पौड़ई देवी भक्ति देवी भगवती देवी रंग देवता माते तुझा छत्रपती शिवाजी बजरंग विमानगुरुवर्य विजय परम. धन्यवाद मंडळी. अतिशय सुंदर कार्यक्रमाचे नियोजन. मनापासून मी रासम कुटुंबियांना धन्यवाद देतो आणि भगवंताकडे मी एकच मागणं करेन. मागणं करण्याएवढा मी मोठा बोल आहे. म्हणजे भगवती आईला एकच सांगेन की सन्माननीय चंद्रकांत भाऊ रासम आणि त्यांच्या कुटुंबाच्या मनातील ज्या काही मनोकामना आहेत त्या आई तू पूर्ण कराव्यात आणि त्यांना उदंड आयुष्य देऊ अशी मी आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करतो. साऊंड खूप सुंदर, अतिशय म्हणजे अतिशय सुंदर असं साऊंड असेल तर शक्यतो बोलण्यामध्ये एखादा बुवा कमी पडेल पण भजनामध्ये कमी पडणार नाही. तुमच्या सुद्धा भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो. बघा मंडळी, भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन. भजनाच्या माध्यमातून मायबाप भजनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणं म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाचा विसर पाळायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. स्वर टाळ मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. खरोखर सांगतोय प्रामाणिकपणे,
हल्ली हा आमने सामनेचा जमाना आहे आणि मी सलग हे मला वाटतं एक मधीच बारी गेली, नाहीतर मी डोंबिवलीला पण परवाच्या दिवशी होतो. त्या ठिकाणी सुद्धा पारंपरिकच बारी होती आणि तिथे असं सांगितलं होतं की परशुराम बुवांचा आम्हाला पूर्ण बाज पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही तो जमेल त्या पद्धतीने सादर केला. काही चुकलं असेल तर पण दुसऱ्या दिवशी फोन वगैरे खूप आले, बुवा खूप सुंदर झालं. मनापासून मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. मी बोलणार आहे थोडस, कारण परंपरा या ठिकाणी पारंपरिक सामना का ठेवलाय रासम कुटुंबाने, तर कुठेतरी परंपरा लोप पावत चालली आहे आणि म्हणून पारंपरिक सामना ठेवून परंपरा कुठेतरी आपण जोपासली पाहिजे. मला मायबा बजरीश होत्यानं हे सांगायचं, या बारीच्या माध्यमातून आमची कुठल्याही बाजूने जाण्याची तयारी आहे, कारण आम्ही आमने सामनेच्या रूपाने मोठे झालेले बुवा आहे. आमने सामनेचा पहिला सामना डबल बारी सामना आमच्या आबा पुजारे बुवानी आणि गुंडू सावंत बुवानी आमच्या लिंगाळ गावामध्ये पहिला सामना केला. आणि प्रामाणिक सांगतोय, पारंपरिक बाऱ्या आम्ही पहिल्या 10 वर्ष केल्या. त्याच्यामुळे मनापासून मी रासम साहेबांना धन्यवाद देतो. आपण हा पारंपरिक सामना ठेवला, पण पारंपरिक सामन्यामध्ये सुद्धा काही नियम असतात. ते नियम पहिल्या बारीमध्ये पाळले गेले का, हा माझा रासम साहेबांना प्रश्न आहे. कारण 1.25 तासामध्ये बारी आटोपली पाहिजे होती, बरोबर 2 तास लागले बारीला. त्याच्यामुळे आपण जर नियम घातले तर सगळ्यांना सारखे. आणि काय होतं सध्या एक हे बघा, लोके बुवा गुंडू बुवा चुकले काय त्यांचा निषेध होतो, पण हल्ली एक लेडीज आणि जेंट्स बारी रायगडला झाली आणि त्यामध्ये जे काय बोलले एकमेकांना त्यांचा पण निषेध करत नाही. अर्थात त्यांना मी दोष देत नाही, म्हणजे दगड शेवटी कोणावर मारतात, ज्या झाडावर आंबे आहेत त्या झाडावरच दगड मारतात. ही सलग माझी 5वी बारी आहे. आवाज थोडासा इकडे तिकडे होणार. उद्या माझी 6वी बारी कुणकवनला खारेपट्टणच्या बाजूला आहे. त्याच्यामुळे बुवाना मी काय अति बोलणार नाही, पण जे मुद्दे ते बोलले ते मी काय बाबा मोहन परम माझ्या लक्षात दिला. होय बाबा, परंपरा सांभाळतो, परंपरा नको सांभाळू. ही काय आता नोटिशनच्या पूर्वी सन्माननीय मोहन परब यांच्याकडून 101 रुपये म्युझिक साठी. एकदा त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळी वाजवा. खुश ना? तुमच्या जीवावरच आम्ही असतो, शेवटपर्यंत थांबा. होय ना? लोके तर सगळा ओके, फक्त भोका मारू नको. असू देत, सुरुवातीला मी काय बोलणार नाही, फक्त नोटेशन आणि रुपावली होऊन दे, मग मी माझा अवतार धारण करणार. कारण नाही तर त्याला लोके म्हणत नाही. कोणतरी शब्दाऐवजी जर लोके बुवा शिकवत असतील तर आम्ही काय मेल्या वारीचा नाही, म्हणजे मेलेल्या आईचं दूध पिलेले बुवा नाही. म्हणजे जे बुवा बोलले आहेत ना त्याच्यातले सत्य काय असत्य काय ते त्यांनी तिसऱ्या बारीला बसून सांगायला पाहिजे. नाहीतर लोके बुवा बरोबर बारी करायला हपापलेले आहेत काही बुवा, हपापलेले आम्ही बाजूला केले आहेत. सांगतो नंतर बेजरामध्ये.
व याला परंपरा म्हणतात. रुपावलीच्या अगोदर लोकेबुवाच्या बायकोन जेवण केल्यान, भाजी केल्यान, ती खार झाली का चांगली झाली ही रुपावलीच्या अगोदर सांगण्याची जागा नाही बुवा. परंपरा कशाला म्हणतात ते गुरुजींकडून आपल्या शिका. आणि हे 4-5 जण असं की अजिबात घाबरत नाही. हा पाठपट पर्यंत थांबा तुम्ही. हा काय बुवा, मी तुमचं भजन एवढं सुंदर झालं, मी भगवती शपथ सांगतो, एवढं भजन सुंदर, नोटेशन तर अप्रतिम झालं. पण नोटेशन बुवा कसं असावं, शॉर्ट अँड स्वीट. तुम्ही जे नोटेशनच्या नंतर जा काय केला असता राटाळ वाटला, त्याची चव गेली पूर्ण त्या नोटेशनची. कारण प्रमोद धुरी बुवा म्हटल्यावर एक पहाडी आवाजाचे बादशाह बुवा, आणि त्यांच्या नंतर आज खरोखर प्रामाणिक सांगतोय त्यांचं नाव आज तुमच्या मुखातूनच जास्त वेळा ऐकायला येतं. हे माझ्यासारखा कुठलाही बुवा सांगू शकतो. पण आपण रुपावलीच्या अगोदर, नोटेशनच्या अगोदर जो लोकेबुवा जो 10-12 वर्षापूर्वी जो काय राग हा तो कुसवला स्फोटात, आणि आज होय मुनग्यात येऊन मिळालेल्या बारीवर, नावावरून नाही, ओळखीच्या जुळावर मिळालेल्या बारीवर येऊन तो आज हे प्रगट केलास. ओळखीवर बारी घेणारं लोकेबुवा नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतोय. आणि मी तुमका कमी अजिबात लेखत नाही. भजना एकदम खूप सुंदर भजन. भजन तुम्ही कधी ऐकलं नसाल तर पुन्हा एकदा आमच्या राजेंद्र प्रभुबुवांचं भजन ऐका. काय होता मंडळी, मी कधी रंगलेल्या तोंडाचे मुके घेणारो बुवा नाही, मी जरा स्ट्रेट फॉरवर्ड बोलणारो बुवा आहे, म्हणून बुवांका या राग येता. काय झाला बघा तुम्ही, अर्ध्या हळकुंडात पिवळ्या झालेल्या बुवांका मोठे पण खूप मिळाला. कॅसेटवर काय इले, नावारूपात काय इले, युट्यूबवर किती गेले, पण माझ्या राजेंद्र प्रभू बुवांचं नाव जास्त मोठा झाला नाही. का नाही झाला हो, कधी ते मोठेपणाच्या जीवावर रोवले नाही. बघा तुम्ही जा काय हाता स्टेप फॉरवर्ड. आणि मी आज हे छाती ठोकपणे सांगतोय, भगवतीच्या या स्थानात प्रभू बुवांनी इथे स्टेजवर येऊन सांगावं, कधीही त्यांचा आम्ही अपमान केला नाही. मी पण त्याच्याबरोबर 4 ते 5 बाऱ्या केल्या. अपमान केला ना, हा उदाळे बुवांबरोबर तात्विक वाद माझे झाले. तुमचे महाजन बुवा कधीच मला उलट बोलले नाही. याला म्हणतात रिस्पेक्ट. पण हे का बोलताय तर कुठेतरी 4 बाऱ्या मिळाल्या पाहिजे. लोक्यात बोलला काय 4 बारी मिळतात, ह्यो सध्या सिंधुदुर्गात या फॅड दिलेला हा, म्हणून हे आता काहीतरी मिरगाच्या बेडकासारखे बाहेर येऊ लागले. अरे बोला, बोलून काय नाही. आणि आज सांगतोय तुम्हाला, ही तुमच्या बरोबर पहिली आणि शेवटची बारी. गरज नाही, तुम्ही जर एवढं बोलत असाल, आणि ते पण ही बारी मी तुमच्याकडे बघून नाही घेतली, फक्त आणि फक्त रासम साहेबांकडे बघून घेतली. कारण इथे बुवा महान माझ्या बरोबर बसणार होते, महान. तुम्हाला नाव ऐकलं तर हडबडाल. मी नंतर त्यांनी डायरेक्ट मला नाव सांगितलं. आता म्हटलं गर्वात जाऊया नको, त्यांचा शब्द मी मोडणार नाही, कारण त्यांनी माझ्यासाठी खूप केलंय. त्यांच्या शब्दाखातर मी बसलोय. तुमच्या भजनाला मी नाव ठेवत नाही, किंवा मी तुम्हाला या क्षेत्रामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करत नाही. मी तुम्हाला गणेश जयंतीच्या बारीसाठी पण फोन केला होता, हनुमान जयंतीला पण मी कार्यक्रम तुमचा ठरवलाय. मी म्हणजे माझ्या वाडीतल्याने सांगितलं म्हणून ठरवलं. त्याच्यामुळे तुमची प्रगती खूप करा बुवा. पण मी एक माझा आता स्टेटस ठेवतोय, पुढच्या वर्षीपासून मी फक्त 10 बुवांबरोबरच बसणार. म्हणजे तू समज की लोके बुवा बारियंका हावरो हा काय कसो हातो, काय काय सांगलंच तर सांगते गजरात, फक्त युवा चालवून ठेवते लोक जाता नाही म्हणून. महाजन बुवा जाऊ नको, नाही तर येऊन बसाय वा. डॉक्टरला पाणी आहे, डॉक्टरला नळाचा नाही घ्या. भजन बुवा सगळे बुवा करतात हो. ब्रह्मधुरींचं भजन एकदा लागलं आणि छत्रपतींचं भारूड गायलं ना तर लोक उठत नाही. नुसती भजन नाही हो. लोकांना वाटलं पाहिजे की ह्यो काहीतरी आता पुढे करतो, ह्यो पुढे काहीतरी करतो. त्याच्यामुळे आमच्या तारका भूक असतात, मागून नाही आम्ही कार्यक्रम घेतो. दौड़ की जय तुझा दौड़ चलाए
धन्यवाद. आता ह्याच्यापेक्षा कोण भेटवतो मग मागणी करा पण बोलवतो मग काय भजनाची गरज नाही नुसता पेटूचाच होता सांगते त्यांचे मगाशी बोलले त्याच्यात काहीतरी ते काय झालं बघा. मी म्हणजे गर्वाने नाही गर्व झाला असता तर 25 वर्ष या क्षेत्रामध्ये मला तुम्ही टिकवला नसता. पण थोडंसं पथ्य का पाळतो माझं एक सांगणं आहे. माझ्या लेवलचे जे बुवा आहेत त्यांनी मला घालून पाडून बोलावं कारण मी बोलतो त्यांना. मी जर बुवांच्या गुरुजींचा सन्मान ठेवत असेल तर बुवानी माझा ठेवलाच पाहिजे या मताचा मी बुवा आहे. हा मी जर तुम्हाला काय वेडवाकडे बोललो असेल अरे आपली बारी नाही बुवा आणि तुम्ही डायरेक्ट जे काही सुरुवातीला हे कोकणातले वाघ असत कुठे बुवा आमच्या बॅनरवर स्वतःहून आम्ही वाघ असं लिहिलं का. काय लोके बुवांच्या बाबतीत फक्त 2-3 वाक्य सध्या ठरलेली आहेत. चिरकोल बुवा परशुराम बुवांच्या शिवाय काय नाही आणि क्या काटता आणि ह्या सध्या हल्लीला वाघ बुवा वाघ मी कोण नसतात लक्षात ठेव. मग बरोबर ना मग वाघ काय करू शकत नका सांगा ना. तर बुवा हे तुम्ही कळ काढूचे मुद्दे तुमचे वाघ आयो ह्या बुवा प्रेझेंटेशन असं करा की लोकांनी ठरवलं पाहिजे की हा बुवा कसा कार्यक्रम करतोय. मगाशी तुम्ही सुरुवातीला सांगितलं जे काय देणार ते YouTube वर कधी न आलेले देणार. बुवा 10 वर्ष 12 वर्षानंतर तुमची मी पहिली बारी ऐकतोय आज आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळं नवीन नवीन देत राहा. आमच्याकडे दुसरं काय नाही म्हणून आम्ही YouTube बंद केला. नको लोकांना असतात तरी पण आधी मी येडो काय लोका येडी समजत नाही. आमचे मे महिन्यातले सगळे तारखा बुकत एप्रिल मधले तारखा बुकत मोठेपणा कधीच सांगणार नाही. पण तुम्हाला समजलं पाहिजे उद्या पण बारी आहे. फक्त 2 दिवस मी हनुमान जयंतीची आमच्या बुवांची बारी आहे म्हणून दुसऱ्या दिवशी आणि हनुमान जयंतीच्या दिवशी मी कधी करत नाही. त्याच्यानंतर परत 25, 26, 28, 29, 30 असे रेग्युलर कार्यक्रम आहेत. जर आम्ही तेच जर गात असू ना तर आम्हाला लोक आधी का बोलवतात. त्याच्यामुळे तुमच्या मनात जो काय आमच्याबद्दल काय स्ट्रेट फॉरवर्ड लोकी बुवा स्ट्रेट फॉरवर्ड आहे 100%. पण त्यानंतर त्यांनी वाक्य काय वापरलं की ठराविक बुवांबरोबरच. वा असं काय नाही ठराविक वगैरे काय नाही. मला जे पटत नाही त्यापासून मी लांब आहे. मगाशी तुम्ही खूप म्हणजे खूप काय हा मी जर जास्त बोलले तर माका पण बारी घेऊचे नाही. मी बुवा आजची बारी तुमच्या बरोबर शेवटची म्हणून सांगितलं ना. मी बोललेला शब्द पाळणारा बुवा आहे. मी म्हणजे तरुण बुवांबरोबर नाही बसत एकदम. कारण आहे त्याच्या मागे तुम्ही भजन खूप सुंदर करता. माझ्या मुखातून एखादं वाक्य गेलं तर नंतर त्याचा तुम्ही उहापोह करणार. मी तुमच्या भजनाला कधीही नाव ठेवणार नाही. तुमच्या गुरुजींबरोबर माझा कार्यक्रम ऐकायला तुम्ही होता ना आठ आंब्याला काय कशी भजनं केली पहिली बारी आपण कशी करायला पाहिजे. 2 तास बारी पहिली जर केली तर परंपरा टिकणार कशी लोक थांबणार कशी. फक्त आम्ही बोललो तर ते चुकीचं होतं. त्यानंतर काय सांगितलं समोर गोड बोलणारे काही असतात. वा कधीही तुमच्याबद्दल वाईट मागे बोललो असेल तर एखादं उदाहरण दाखवा. कधीच नाही. तुमच्यासारखे बुवा पुढे आले पाहिजेत कारण तुमच्याकडे भजन चांगलं आहे. मगाशी तुम्ही सांगितलात की सा ज्या बुवाला जबाबदारीने बोलतोय ज्या बुवाला सा लावायला येत नाही त्या बुवा काय तुम्ही प्रतिउत्तर केलं नाही. बुवा त्या क्षणाला बारी बंद केली त्यांच्या बरोबर. त्या क्षणाला काय मी त्यांना कमी नाही लेखत आज त्यांचंही नाव आहे. पण मला नाही जमत कारण माझ्या घरात तसे संस्कार आहेत की कुणाबरोबर बसावं कुणाबरोबर बसू नये. आज तुम्ही जे भजन सादर केलं तर बुवा कोणच याच्यातलं नाव ठेवणार नाही मी प्रामाणिक सांगतो. पण त्या गजराच्या माध्यमातून माझ्यावर जो तुमचा राग होता 10 वर्षातला तो सगळा उफाळून निघाला. आणि संस्काराची गोष्टी कोणाक शिकवता. अहो ते त्या तवटेला स्टेजवर बोलवा. तवटेला आयुष्यात कधी त्यांना अरे तू हे केलं काय विचारा. आणि तुम्ही कालचे बुवा त्यांना सांगतास तू त्यांच्याकडे हल्ली वाजूक असतस म्हणून त्यांचा बोलतोस. तर त्या माणसाची किंमतच तुमका कळली नाही. संपूर्ण या पक्वाज विषयात त्यांना मी मोठेपणा सांगत नाही माझ्या त्यात बसले नाही म्हणून कारण मे महिन्यात सगळ्या बाऱ्या तेच वाजवणार आहेत माझ्या आणि उद्यापासूनच्या पण सगळ्या. कारण ह्यो सध्या बिजी हा बिजी एका काम धंदे नाही. आता मी एकटे करूची लाकडा करूची कामा होते. आज नशी दिलो मांडवी दिलो मांडवी रासन साहेबांची पुण्य आहे नाही तर काय घालता साठा नाही खाट. भारी बोलता. तर
उगा त्या दौटेंबद्दल अरेतुरे करू नका. कुठल्याही कलावंताचा स्टेजवर मी आता बाहेर असलेल्या वेळी अरेतुरे करतो प्रत्येकाला, पण बाहेर कुठल्याही बुवाला लहान थोर मोठ्या कुठल्याही बुवाला विचारा, अहो जावंच नेहमी करतो. आणि तुम्ही अजून मिशी नाही तुमका फुटली आणि त्याला सांगतास तू त्याच्याकडे असतच म्हणून असा करतस. दौटेंका तेवढा आधी बरा वाटला माका अरेतुरे त्यांना केलेला. म्हणून रिस्पेक्ट या विषयावर आणि संस्कार या विषयावर माझ्या नादात लागा नको. ठीक आहे, नेहमी मी भजनाच्या माध्यमातून सुरुवातीला एक जे गीत सादर करतो ते घेण्याचा प्रयत्न करतो. काय असतं सध्या ना, बरा बोलणारे होळे असतात, खरा बोलणारे नको असतात. आम्ही खरा बोलणारे असतो, आमचा खोटा समोर नाही. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, करीना महाराष्ट्र माझा, बापूशेठ सावंत यांच्याकडून योगेशच्या लग्नाची मंगलाष्टका मला 200 रुपये दिलेले. बघा योगेश्वर, पण मी अभिमानानं सांगत्या मुनग्यात एक पण बुवा माझं रावलो नाही. मुनग्यात सगळे मालवणात योगेशच्या लग्नासाठी गेले. एकदा सगळ्या बुवांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. कारण पण कसा योगेशल्या खायच्याच बुवाकडे योगेशने आमच्या वाजवल्या नाही असो एक पण बुवा नाही. मग तो हल्ली आमचा अथर्व सावंत पण असू दे, त्यांची पण वाजवलंच नाही, त्यांचा पण भजन त्यांनी वाजवलेला हा प्रभू बुवांची वाजवलेली भजन असत. आबा पुजारेंनी धुमच काढलाय. सुरुवातच मला वाटतं डबलवारीचे आबा पुजारेंकडे, तेव्हा सुरुवातीक मी एका बसवी नाही. सुरुवातीक म्हटलं लोक बरोबर काय वाजवतो, पण आबा पुजारेंकडे आणि हे आमचे बोरकर बाजू माका कसा बोलायचा आता बोरकर सांगायचे आबा. पण त्यांचा अभ्यास जेव्हा शपथ सांगते बोरकरांची माका जास्त भीती होती, आबाची कमी होती. पण असू दे, उदंड आयुष्य सगळ्यांना लागूचा. दोनच राजा इथे गाजले सध्याच्या घडीत डबलबारी क्षेत्रामध्ये. दोनच बुवा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक तो गुंडू सावंत. ही दोन नावं घेतली ना का
हे लय नुसते पिसावतो देवाच्या पण अशा पिसावतो कोण असतो हा नको असा देव आपलं काय केलंय नाही कसला नको आपण असू दे आपलं जातो सगळे सिंधुदुर्गातले रत्नागिरी रायगड मुंबई सगळे आपलेच असत कोणाला आपण नावं ठेवायची नाही पण आम्ही अर्ध्या हळकुणानच पिवळे झालेले असत दौलत राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दौलत राजा इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्याला एक Thank you.
अरुण रासम मासेमारी कंपनी यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद. सन्माननीय प्रकाश महाजन यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. बुवा प्रवीण फुकरोल त्यांच्याकडून योगेशला हा आहेर आलेला आहे. लग्नाला यायला मिळालं नाही, मला राग मानू नको. बापूशेठ सावंत शेवटपर्यंत जाऊ नको तुम्ही. बापूशेठ सावंत यांच्याकडून मंगलाष्टकासाठी पुन्हा एकदा 100 रुपयांचं बक्षीस आले. धन्यवाद. काय सांगितलं बुवानी की लोके बुवा सिनियर होते, त्यांनी पहिलं बसायला पाहिजे होतं. बुवा या भगवती आईला जर मानत असतील तर माझ्यावर विश्वास ठेव. मी कुणालाही सांगितलं नाही मला दुसरी वारी करायची आहे म्हणून. जायच्या अगोदर माझी वाचा वडेल. जो बुवा 25 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे तो पहिली आणि दुसरी कधीच डगमगत नाही. एक वेळ फेल होईल त्याच्यात काय, पण असले धंदे मी करत नाही बुवा. आणि अशी वाक्य लोकांना चांगली वाटतात, पण ती तुम्ही बोलते वेळी जरा भान राखा. ज्या बुवाकडे तुमचं जसं भजन आहे 100 रुपयाचं, मी 5 पैशाचं मागावून करतोय ना भजन बुवा, त्याच्यामुळे असे नको ते दोष. आणि तुम्ही मागाशी सांगितलं 6 ज्या बुवाला लावायला येत नाही त्याबरोबर आम्ही 5-6 बाऱ्या झाल्यानंतर त्यांना कळायला लागलं की आता बंजारी नको. बुवा 200 ते 300 बाऱ्या तुमच्यापेक्षा चांगला गाणारा बुवा आहे तुमच्या पटीतला, त्यांना पण मी थांबवलंय त्यांच्याबरोबर कार्यक्रम. कमीत कमी माझं मी 50 बाऱ्यांचं वर्षाचं नुकसान करून घेतोय. का तर माझे तात्विक वाद आहेत, माझे जवळचे मित्र आहेत सगळे, आणि कुठलाही बुवा माझा दुश्मन नाही. सगळ्यांशी माझे जिव्हाळ्याशी संबंध आहेत. फक्त स्टेजवर बसल्यावर मी सेटिंग करत नाही, अजिबात नाही.
फक्त तुमचा मला आज सन्मानच ठेवायचा होता आणि ठेवलाय मी. फक्त तुम्ही जे मला बोलताय ते फक्त मला उलट तुमचे मुद्दे फक्त करून सांगतोय. नाहीतर मी पहिलं घराकडून ठरवून आलेलो की एकही शब्द समोरच्या बुवाला बोलायचं नाही. कारण तुमच्यासारख्या बुवाला बोलवून आम्हाला कुठेतरी घरी जाऊन झोप लागली पाहिजे बुवा. होय, काय हा मंगलाष्टका भोगच होई. बिचारे माझा तरुण वर्ग एवढो ताटकळत असा. भगिनींका सांगते, भगिनींका हय जर बारी ऐकून जर कोण भगिनी आले असतील तर त्यांना सांगते तुमका सध्या भरपूर किंमत हा. तुम्ही तुमची किंमत कमी करून घेऊ नका. महाराष्ट्राची आकडेवारी आहे 100% मुलगे, 70% मुली, 30% मुलगे निर्वशी रवतली आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही भरकाटात जाऊ नको. हल्लीचे असा या दोन बाजूचा खरडा होतात ना आणि हय असा कचकाराल, सावध रवा. हा, त्याच्यामुळे सगळ्यात तरुणांना मी दोष देत नाही, पण तुमका भगिनीने एवढी किंमत हा. हल्लीचा प्रेम ना या अळवावरचा पाणी आहे, लक्षात ठेवा. हल्लीच्या प्रेमात तुम्ही जास्त किंमत देऊ नको. सकाळी एका बरोबर, संध्याकाळी दुसऱ्या बरोबर, रात्री तिसऱ्या बरोबर. ह्या सध्याचा प्रेम हे श्रद्धा वालकरचा उदाहरण मी 100 वाऱ्यांना दिलेला हा. श्रद्धा वालकर या मुलीशी एका श्रद्धा वालकर मोदल्याने दिले पैसे म्हणते मुलग्याचे सुपुत्र आर्मी रामचंद्र संतोष मुनगेकर यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. तर ती श्रद्धा वालकरने एका तरुणाबरोबर प्रेम केला आणि ती मुलगी सांगत होती की माझ्याशी लग्न कर. तर त्या तरुणाने दिल्लीला नेलं त्याला आणि एक डबल डोअरचा फ्रीज घेतला. लग्नाला विरोध केला आणि 35 तुकडे त्या मुलीचे केले, लक्षात ठेवा. 35 तुकडे आणि फ्रीज मध्ये भरून ठेवला आणि रोज एक एक तुकडा घेऊन बाहेर टाकून दिला. हे प्रेम आहे. त्याच्यामुळे भगिनींना माझी विनंती आहे, माझ्या बहिणी समान आहात तुम्ही. आपण या प्रेमाच्या जाळ्यात अडकू नका. 80% प्रेम करून लग्न केलेल्याने आता 80% आज दरवाजा फुलतो बंद करून भांडी घासतात, लक्षात ठेवा. पर्याय नाही दुसरं. म्हणून माझी भगिनींना विनंती हा, प्रेम करायला माझा विरोध नाही, पण तो तरुण करतो काय. आणि आई वडिलांना फसवून जर तुम्ही प्रेम करून पळायला गेलास तुमचा आयुष्यात भला व्हायचा नाही, लक्षात ठेवा. कारण 16-17 वर्ष तळहाताच्या फोडाप्रमाणे तुमच्या आई वडिलांनी सांभाळलेला असता. 25-25 हजाराचा मोबाईल तुमचा आई वडील घेऊन देतात. बापसाकडे पैसे नसले तरी मित्राकडून उसने पैसे घेऊन तुमचा मोबाईल घेऊन देतात. पण हे मुली आताच्या त्या मोबाईलचा काय वापर करतात त्या प्रत्येक मुलींचा लक्षात ठेवता. मी काय सांगण्यावर एवढं मोठं बोल त्यांना पटला बघा, पण त्या मुलींका पटत नाही. त्यांना पटता नाही, त्यांना पटला म्हणजे होतली. जे 35-45 मध्ये जे रखाडलेले असत त्यांनी 2 मिनिटं फक्त उभे राहा माळेवर. 2 मिनिटं लोके बुवा आपल्याच लग्नाचा मंगलाष्टका म्हणता असं मनाकडे ठरवा. तुमका शारीरिक नाही पण निदान मानसिक समाधान 2 मिनिटं देते. माळ घेऊन उभे राहा 2 मिनिटांत मात्र बाहेर यावा त्याच्यात. तसेच घराकडे जायचे डॉक्टर आपटच्या म्हणजे स्टेजवर येऊ नको. हा, उभे राहा 2 मिनिटं. आपलाच लग्न मी लावतोय असं समजा. 2 मिनिटांत मात्र त्या धापडातून बाहेर यावा. बेस कमी करा. योगेश मंगलाष्टका तुझा कसा म्हटले मी? अरे किती 97,000. हो किती बरोबर ना? 97 म्हणजे 1,00,000 व्ह्यूज याने आमच्या चंद्रकांत भाऊ रासमानीची शूटिंग केल्याने ते काय 1,00,000 लोकांनी त्याचा लग्न बघल्याने किती पुण्यवान असतो बघ. हा, आणि हे मुनग्यातले माझे बुवा आणि त्यांची मंडळी सगळी गेली. तुझे एवढे खास बुवा होते खैरवले. फक्त मुनग्यातल्याच बुवानी जास्त जोर लावल्यानी त्यांना इसरा नको आणि माका त्यांच्याकडेच अशी आणि माका झोपवशी. आमचे महाजन गप्पू सांगताले चल तू 2,000 मी देतोय डोक्याकडे काय असू दे. सगळे गंगा सिंधू सरस्वती